दादा नाव काय आपलं? दौलत बागाजी साळवे, गाव कोणतं? सुकाळवेडे. बरं, काय करता तुम्ही? शेती काम करतोय. बरं, शेतामध्ये काय आहे सध्या? सध्या भाते हां हां. आणि या टाळणी चालू आहे. नुकसान काय झाले काय? नुकसान झालेली आहे. बरं. सतत पाऊस पडल्यामुळं हां हां. आतोनात नुकसान झालेलं. फक्त पेंडा गोळा करायची पाळी आहे. अच्छा, मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागत आहेत. हं. तर देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे उभ्या आहेत. इतर महिला देखील उभ्या राहतील. तर आपला पाठिंबा कोणाला असेल आपल्या भागातून? आता पाठिंबा देवराम शेठ लांडे हे पहिल्यापासूनच आम्हीच त्यांना निवडून दिलं. ते अध्यक्ष झाले, लोकांच्या गोरगरिबांच्या मदतीला धावले हं, हं. आणि ज्या लोकांच्या काही चुली पेटत नव्हत्या किंवा अन्याय अत्याचार होत होता तो त्या लांडे साहेबांनी दूर करीत होते. अच्छा. हं. आणि त्यांच्याच घरातली सुनबाई सुशिक्षित आहे हं. आणि चांगली तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. हं. आणि त्या कारणाने शक्यतो होता होईल त्या प्रयत्नाने आणि आदिवासी समाजामध्ये आपल्याला एक आदिवासी वादळ हं. आणि त्या अनुषंगाने आपण सुशिक्षित असल्यामुळं होतकरू असल्यामुळं आपला कुठला तरी विकास होईल हं. किंवा कुठलीही बाजू न धरता किंवा कुठलंही काही याच्यामध्ये आपल्यासारख्याला नाही बरं. हां. याच्यात काही म्हणजे रहस्य नाहीये. हं. परंतु एक ते काम करतील अशी अपेक्षा आहे. मला एक सांगा, आता देवराम लांडेंचं कामकाजावरती तुम्ही समाधानी आहात का आतापर्यंत समजा? आतापर्यंत त्यांनी गोरगरिबांसाठी केलेले आहे. त्यांनी काय आम्हाला काही म्हणजे असं काय पैशाच्या पेट्या पुरवल्या नाहीत. बरं. परंतु एक पुढं आडी अडचण जर असेल, हं. आजारी बाजारी जर असेल बरं. तर त्या कामी तो माणूस उपयोगी पडत होता. बरं, आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई काम करेल का असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं? हा असा आत्मविश्वास आहे. बरं, मग आपला पाठिंबा कोणाला असेल? आता तसं काही लगेच सांगता येत नाही आपल्याला. परंतु मायाताई लांडे हं. आणि मायाताई अमोल लांडे हं. हे एक आमच्या आदिवासीच्या सहमतीनं किंवा हं. आदिवासीच्या एक मदतीसाठी आम्ही म्हणतोय बरं. की आम्हाला एक मदतीचा उमेदवार हं. आम्हाला पाहिजे आणि तो जर असेल हं. किंवा आहे तर आम्हाला समाधान आहे. धन्यवाद बाबा.